हॅलो स्टुडंट, आज आपण इरा म्हणजेच ई लर्निंग प्रणाली त्यामधील पहिला सेशन कशा प्रकारे करायचा ते पाहणार आहेत. प्रथमतः बघा, इथं आपण लॅबला क्लिक करायचे आहे. यामध्ये टायपिंग प्रॅक्टिस आहे, यावरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर इथे स्टार्ट एक्झामला क्लिक करायचे आहे. यामध्ये तुम्ही टायपिंग करायची आहे. 1 मिनिटापासून 10 मिनिटापर्यंत तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे. या ठिकाणी जर तुमचे अक्षर चुकले तर ते कट होणार नाही, म्हणजेच बॅक होणार नाही आहे. जर तुमच्याकडून चुकीचे अक्षर टाईप झाले तर ते परत बॅक होणार नाही. त्यामुळं तुम्ही कंटिन्यू टायपिंग करायची आहे आणि टायपिंग प्रॅक्टिस झाल्यानंतर सेव्ह बटनला क्लिक करायची. ओके, यस आय एम इन. एंड एक्झाम हे सिलेक्ट करायचे आणि या ठिकाणी ट्रॅक करायचे आहे. कन्फर्म. ओके, हा फर्स्ट सेशनमधील फर्स्ट पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक. इथे स्टार्टला क्लिक करा. या ठिकाणी बघा 10 क्वेश्चन दाखवलेले आहेत. ते आपण स्टेप बाय स्टेप कसे सॉल्व करायचे ते पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग बटन्स ऑन द लॅपटॉप इज द पॉवर बटन. लॅपटॉपवर पॉवर बटन कोणत्या ठिकाणी असतं त्याला आपण क्लिक करायचं आहे. हे बघा, या ठिकाणी असं दर्शवलेलं आहे, हे पॉवर बटन आहे. म्हणजे हे फर्स्ट आन्सर करेक्ट आहे, त्यामुळे आपल्याला पुढची आन्सर बघण्याची गरज नाही आहे. नेक्स्ट सेकंड, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ रॉम. रॉमचा फुल फॉर्म आहे रीड ओनली मेमरी. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन हेल्प अस टू नो दॅट आवर लॅपटॉप डेस्कटॉप इज कनेक्टेड टू इंटरनेट. आपण कसं काय समजणार की आपला डेस्कटॉप किंवा लॅपटॉप इंटरनेटशी कनेक्ट आहे. तर बघा, इथे नेटवर्कचा सिम्बॉल दाखवलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप नेटवर्कशी कनेक्ट आहे का. तर याचे आन्सर आहे ए. विच की ऑन द कीबोर्ड विल यू प्रेस आफ्टर एंटरिंग द पासवर्ड. पासवर्ड टाईप केल्यानंतर कोणती की प्रेस करायला पाहिजे. तर बघा, या ठिकाणी एंटर बटन प्रेस करायचे, याला क्लिक करा. युअर फ्रेंड हॅज रिक्वेस्टेड यू टू शेअर युअर इंटरनेट डेटा विथ हिम. विच ऑप्शन वुड यू सिलेक्ट टू शेअर युअर इंटरनेट. तुमचा मित्र तुम्हाला इंटरनेट शेअर करण्यासाठी सांगत आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करता. तर त्यावेळेस तुम्हाला हॉटस्पॉट ऑन करायची आहे. तरी हॉटस्पॉट हा ऑप्शन सी नंबरला आहे, म्हणून या ठिकाणी सीला क्लिक करावे. नेक्स्ट 6 नंबर क्वेश्चन आहे टू कंट्रोल द कर्सर ऑफ द लॅपटॉप. लॅपटॉपच्या सहाय्याने आपल्याला कर्सर कंट्रोल करायचा आहे. यू कॅन यूज ट्रॅक पॅड ऑफ लॅपटॉप. नेक्स्ट, डॅश इज यूज टू कनेक्ट वायरलेस माऊस टू अ कम्प्युटर. वायरलेस माऊस जर आपल्याला कम्प्युटरला जोडायचा असेल तर त्यासाठी USB डोंगलचा वापर करतात. डॅश हॅज अ कॅमेरा लेन्स. वेबकॅम हॅज अ कॅमेरा लेन्स. डॅश इज लोकेट अबव द लॅपटॉप स्क्रीन. लॅपटॉप स्क्रीनच्या वरती वेबकॅम अवेलेबल असतो. If more than one person use a laptop, it is ideal to dash off the laptop when it is not in use. तर याचा आन्सर आहे साइन आउट. तर हे बघा, आपण 10 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. जसं आपण टायपिंगमध्ये एंड एक्झाम केलं तसंच इथं सुद्धा एंड एक्झाम करायचं आहे आणि ओके. त्यानंतर तिसरा पार्ट, सेशन 1 मधील तिसरा पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट, स्टार्ट एक्झाम. यामध्ये 5 क्वेश्चन आहेत. अ डॅश इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस यूज फॉर स्टोरिंग अँड प्रोसेसिंग डेटा अँड इन्फॉर्मेशन. डेटा आणि इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी आपण कम्प्युटरचा वापर करतो. विथ द हेल्प ऑफ अ कम्प्युटर यू कॅन डू ऑल द फॉलोइंग थिंग्स. कम्प्युटरच्या सहाय्याने आपण सर्व गोष्टी करू शकतो, परंतु आपण यू कॅन ट्रॅव्हल फ्रॉम वन लोकेशन टू अनादर. ट्रॅव्हल मात्र कम्प्युटरच्या सहाय्याने आपण नाही करू शकत आहे.
कीबोर्ड, माउस, मॉनिटर अँड सिस्टीम युनिट कलेक्टिव्हली ऑल्सो नोन ॲज. हे जे कीबोर्ड, माउस, कम्प्युटरचे पार्ट्स आहेत त्यांना हार्डवेअर असे म्हणतात. डॅश इज अ पॉइंटिंग डिव्हाइस. माउस हे पॉइंटिंग डिव्हाइस आहे. डॅश इज अ बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर दॅट हेल्प्स द कम्प्युटर टू मॅनेज इट्स इंटरनल रिसोर्सेस. सिस्टीम सॉफ्टवेअरच्या सहाय्याने आपल्याला सिस्टीम सॉफ्टवेअरलाच थोडक्यात बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर असे म्हणतात. तर आपला अशा प्रकारे थर्ड पार्ट सेशन फर्स्टमधील थर्ड पार्ट कंप्लीट झालेला आहे. हे व्यवस्थित आपण सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी ड्रॅग करून कन्फर्म करायचे आहे. ओके, थँक्यू.